बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। तेवढा शिंदे साहेब आमचा भाऊ आम्हाला 1,500 रुपये घालायला ते गोळे आणून खायला आम्ही। हा साहेब आमचा शिंदे साहेब माझा भाऊ सगळं एवढा बहिणीला भाऊ म्हणला, हे भाऊ माझ्या एवढ्या गोष्ट आहे का बघ। आटले गोळा सदरा आडायला कुशून आमतनोर दासके आमतनोर आज बसायचं नाही म्हणते ती तिकडं चिप्पा मार्केट मध्ये नको म्हणते ती गिरायकी येत नाही। गाड्या एमआयडीसीचं कंपनी सुटल्यावर तिकडूनच जात आहे भराभरा। होत नाही इथं बसत नाहीत लोक, तिथं लांब पडते लोकांना। हे मार्केट जवळ आहे। 10,000 15,000 कर्ज झालाय, काय करायचं आता। जिथं धंदा होता ना तिथंच होते। चिप्पा मार्केट मध्ये जा म्हणलं तर कुठं होते, होत नाही धंदा, होत नाही। घेणारा बी जात नाही, आता घरात असलं तर बी जात नाही घरात। व्यापार हमको फुट पे ही जगह दो, पट्टा माल को दो, हम उसके अंदर आए तो हमारे ऊपर केस बनाओ, नहीं तो दंड पौती बनाओ। रुक्मिणी शिवाजी कवळे काय बसू नका म्हणते साहेब। आमचं रोटीचं भाकरी रोटी भाजीचा सवाल आहे। आम्ही चिप्पा मार्केटला याच्यापेक्षा अगोदर 3 वेळा आम्ही चिप्पा मार्केटला बसून आलो। दुपारी 1-2 वाजेपर्यंत तिकडं आम्ही व्यवसाय करत होतो। 3-4 हजारचा माल आल्यानंतर आम्ही 500 रुपये व्यापार करत होतो। जेव्हा सगळं दुपारी 1 वाजता 1:30 वाजता काय करत होतो, आमची 4 चाकी गाडी घेत होतो। 4 चाकी गाडी घेऊन त्याच्या पूर्ण माल आम्ही त्याच्यामध्ये टाकत होतो। तिथनं सगळं माल घेऊन आम्ही 70 फूट रोडला ढकलून करून आणून तिथनं माल घेऊन आम्ही 70 फूट रोडला व्यवसाय करत होतो। 10 रुपयाचा माल 5 रुपये करत होतो, 5चा माल 2 रुपये करत होतो। असं होऊन आम्ही मागच बसलो, 3 वेळा बसल्या बद्दल काय झालं होतं, 50-60 हजार कर्ज झालं होतं। आम्ही तेव्हा काय केलं, सावकारकडनं पैसे घेतलं, दलालचे पैसे ठेवलं। दलाल आम्हाला काय म्हणला काय नाही आम्हाला माहित, दलालला माहित, ते आम्ही याच्यात बोलू नये। आम्हाला बी आमचं बी आईते साहेब नको म्हणते, आईते साहेबांना हे विचार थोडं आमच्यासाठी करायला पाहिजे। हे लोकांना आम्ही एवढा त्रास करायला, एवढा आम्ही यांना दमदाटी द्यालो, यांच्या हातातलं मला इसकाटून घ्यायला, यांना हिथनं तिथं बसल तर पळालो, इथं बसल तर पळालो। लाईट बी बंद केलं मार्केट म्हणलं तर बी हे लोक इथंच का बरं थांबायला ती। साहेबांनी आमचा बी विनंती आहे साहेबाला, जरा आमचा बी विचार करू ना, का बरं जायचं ना। त्यांनी आम्हाला एक तर शब्द विचारून या, तुमची काय मजबुरी आहे। 40 वर्ष झाला 70 फूट रोड, कुठली ऍक्सिडेंट झाली नाही, कुठला छेडाछेडी झाली नाही, काहीच झाली नाही। उगा हे झालं ते झालं, तिकडे ऍक्सिडेंट झालं तर आमचा 70 फूट रोड सांगते ती। मग तिथं काही कुठं झाले ते सोडलं, मार्केटचं कशासाठी कचरा आहे। आता आम्ही नाही बी भाजी कचरा पडायला, त्याचा जिम्मेदारी कोण आहे। कचऱ्याच्या माध्यमातून तुम्ही पुढे केलं मान्य आहे, आम्ही याच्या पुढे बी आईते साहेबांना आमच्याकडे काय चाललं, दलालचा मान आणाला, तिने 2-2 शब्द कसं बी बोलायला आलं। त्याच्यामधल्या 200 ठिकाणी 100 द्यायला, 100 ठिकाणी 50 द्यायला, त्यांचा भाकरी आम्ही गेलता। साहेबांना आमचं काही इंटरेस्टच घेतलेलं आहे। आम्हाला मास्तर म्हणलं बघू, जाऊ मुंबईला जाऊन बोलू करू, आम्हाला काय तर आधार द्यायला आले ती। मग इथं शिकणार साहेब, तिथं गिऱ्हाईक होत नाही म्हणलं तर आम्ही कुठं जायचं सांगा। घरी कोणा 4 मुलं, 2 मुली, 4 मुली आहेत, 1 मुलगा आहे। का आमचा लेखा काय फौजदार नाही, डॉक्टर नाही, वकील नाही, जज नाही। आमच्या परिस्थितीबरोबर आमच्या पोरावी कपडे दुकान मध्ये कामं करतात। आम्ही भाजी विकून त्याला 5वी 6वी शाळा शिकवलं। आम्ही त्यांच्याकडे कर्ज काढून त्यांच्या लग्न बिग्न परिस्थितीत केलं। आम्हाला त्यांना पैसे द्यायला नको का परत सांगा। काय आम्ही आता आमचं किती मजबुरी, आम्ही तुम्ही असं घेता, आमचा पाय तुकला वाढ आहे, आम्हाला गोळ्या औषध, आम्हाला बीपी आहे, शुगर आहे। गोळ्या कुठला अश्विन मधला गोळ्या आणलो, पोटाला काय खावा मग। सरकार सोय केला गोळ्या औषधचं, मग पोटाला काय खाव। तेवढा शिंदे साहेब आमचा भाऊ आम्हाला 1,500 रुपये घालायला, ते गोळे आणून खायला आम्ही। साहेब आमचा शिंदे साहेब माझा भाऊ सगळं एवढा बहिणीला भाऊ म्हणला, हे भाऊ माझ्या एवढ्या गोष्ट आहे का बघ। हे सगळं बहिणींचा एवढा आशीर्वाद घ्या, आमचा भाऊ अनेक लई पुढे जाईल। किती वर्षापासून टमाटे भाजी विकताय?
आम्ही 20 वर्षापासून विकतो 70 फूटला. तिथं बसू नका म्हणते. काय काय त्रास व्हायला तुम्हाला? त्यांना आम्हाला खूप त्रास इथंच भाजी विकावं लागतंय आम्हाला. चिप्पा मार्केटला आम्हाला गिऱ्हाईक होत नाही. आम्ही इथंच बसणार आहे. पोलीस लोक आम्हाला त्रास द्यायला लागलेत. कार्टा उचलतात, माल उचलतात. आम्ही पोटा पाण्यासाठी इथं बसला तर आम्हाला रस्ता जाम व्हायलाय, लोकांना त्रास व्हायलाय, काय म्हणणे? मग आम्हाला फुटपाथवर बसवा, मागं सरकावून बसवा. ते तरी आम्ही तयार आहे की माग बसायला आम्ही तयार आहे. बसू देना झालेत पोलीस. मग काय करायचं? कारण मुलगा एकटाच आहे. त्याला भाजीपाल्यासाठी त्याला ते हेच धंदा आहे. याच्यावरच घर चालतंय. महिना झालाय, कसं चाललं घर? 10,000 15,000 कर्ज झालाय. काय करायचं आता? चिप्पा मार्केटला बसलो तर एक तुकडा व्यापार होत नाही तिथं. इथले लोक येत नाहीत. ह्या अगोदर आम्ही गेलो होतो. तिथं 4 कॅरेट विकायचं, तिथं 1 कॅरेट टमाटे विकत नाही. मग कसं काय आमचं पोटा पाण्याचं व्हायचं? किती जण विकते? अंदाज काय आकडा आहे का? भाजी अनुभव 100-200 किती जण विकते? 200 लोक आहेत तिथं विकणारे. आणि 200 जवळ एका घरात 4 माणसं धरले तरी किती झाले? 1000 लोकांचं घर चालतं. 1000 लोकांचं घर चालतंय. हे लोक त्रास द्यायला लागलेत आम्हाला. मला इथंच बसायचंय 70 फूट. काहीतरी तिकडच निर्णय करायला पाहिजे. 70 फुटलाच बसणार. आम्ही 70 फूटलाच बसणार. अंजली आहे माझं नाव. నేను లగడాల అమ్ముతాను. ఆడ గిరాక అయితే ఆడ గిరాక అయినట్లే ఈడ గిరాక అవ్వదు కదా. ఆడనే గిరాక అవుతుంది. ఈడ అవ్వదు గిరాక. ఈడనే ఎంత పరకు ఉన్నది. ఇంకా చిప్ప మార్కెట్ ఎంత దూరం ఉంది. ఆడ तर 4 बी गिराक आहोत. ఈడ 100 रुपये తీసుకుని ఎక్కడ మిల్లి ఆడగెళ్తారు. 1 రూపాయి బి తీసుకోమి. ఆడగెళ్ళి వచ్చి ఈడనే అమలు పడుతుంది మాకు. అట్లే బోయా సందులో ఆడ కూర్చొని అమ్ముతున్నారు. దాసుకొని అమ్ముతున్నారు. ఇక్కడే సత్తర్పూర్ రోడ్ కు దొరకలేదు. వచ్చింది కదా మొన్న మోర్చకు మా పాలికల ఇది అయింది అంతా. భాజీపలాలు అందరు వచ్చిండ్రు కదా. ఆటోకి మార్కెట్ లో సువిధ లేదా? ఏం సువిధ లేదు. అని వచ్చేటే దారి పడే అంటే కస్టమర్ వచ్చేటవి దారి పడే అంటే నింపేలా పడుతుంది. ఎట్లా అసలు చెప్పు? గాని వెతికేనంత నేనా లేదంటే ఇప్పుడు 10 वर्षानं आहे. మా మమ్మీ కూర్చుంటారు, నేను కూర్చోను. మా మమ్మీ 10-15 वर्ष ఇప్పుడు అమ్ముతుంది. माझं इंदू काय विकते? हे कंच इकते, वाळत इकते. बरं आता महापालिका अधिकारी म्हणतात रोडवर बसायचं नाही. आज बसायचं नाही म्हणते ती. तिकडं चिप्पा मार्केट मध्ये नको म्हणते ती. गिरायकी येत नाही. गाड्या गोड्याची MIDCचं लोक कंपनी सुटल्यावर तिकडून जात आहे भराभरा. मग तिकडं मध्ये गिरायकच येत नाही. एक पोतं बी जात नाही. 100 रुपयाचा माल आणला तर येळभर विकत नाही तिथं. किती वर्षापासून तुम्ही भाजी विकताय? 10-12 वर्ष होऊन गेलं. कुठे बसताय तुम्ही? लोक तिथंच बसते झाडाखाली. 70 फूट रोड. 70 फूट रोडला. आता काय म्हणतात येऊन साहेब लोक? हे काढा ना तर तुमच्यावर केस होईल, तुम्हाला जेलात टाकता असं म्हणते ती. मग पिऊन असं फुटपाथला बसून विकायला लागला. आता सगळा ओस पडलाय रस्ता. किती लोकांना म्हणजे लोकांची नुकसान आहे. लय लोकांना काय करते सगळे? ते कुठे गेले पाहिजे? मध्ये बोळात बसले ती बघा. कुठे चिप्पा मार्केट मध्ये बसा म्हणतात. चांगलंच आहे ना? म्हणजे रोडवर त्रास व्हायलाय. तुमचं काय मत आहे? आज जरा पाठीमागा सरकून सगळ्यांना जागा द्यावं, बसावं, हे करा. वाटावर गर्दी की गाड्या असल्या की नसल्या की गाड्याला तुम्ही इलावाट करा. बाया माणूस असं बसतंय रोडवर. की गाड्याचं तुम्ही बघून घ्या. गाडीवाला दिसला तर काय तर करा त्याच्यावर कारवाई गाडीवाल्यावर. मग असं रोडवर बसणाऱ्यावर काय? आता 1 महिना झालाय. महिना होऊन व्हायलाय का? म्हणजे नाही काय व्यापार व्हायलाय का? नाही होईना. होईना व्यापार होईना. का 2-2 पुती आणून असं बसायला लागला. आता की कॉर्पोरेशन भरा काटे कुठेही उचलून घेऊन जाते ती. माल उचलायला बघते ती. काय म्हणजे दुसऱ्या बाया काय म्हणते ती? निर्णय होईल म्हणते. काय चर्चा चालू? नाही निर्णय काय म्हणते ती. हिथं थोडं मागं सरकून बसायला द्यावं. सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळ्याचं हेच म्हणणं. पण अधिकारी म्हणतात की चिप्पा मार्केट बसला. चिप्पा मार्केटला चांगला आहे की कट्टा बिट्टा हाय? सगळं सोय हाय. तिथं गिरायकच येत नाही. थोडे दिवस जर आपण बसून बघितलंय की बसून असं ना असं माळवा घेऊन डोक्यावर फुटते आणि शेवटला हिथं इकडं गिरायक येत नाही. लोक येत नाही. हा म्हणजे मेन रस्ता आहे. गिरायक होत आहे. 4 पैसे मिळते. बसायचा त्रास काय? भाजीवाल्यांना काय म्हणतात त्याने? बाजूला बसा म्हणतात.
रस्त्यावर येऊ नका. भाजीवाल्यांचं बी काय आहे माहितीये का, रस्त्यावर तुम्ही बसायचं नाही, थोडं आतमध्ये सरकून बसा. तुम्हाला मान्य झालं आहे, थोडं आतमध्ये सरकून बसा. आम्हाला त्रास व्हावा लागलाय, आम्ही नागरिक आहे इथलं, पण भाजी घ्यायला आम्हाला त्रास व्हावा लागलाय. आता महिना झाला, कुठं खरेदी करायला भाजी? कुठं इथं जा, कुठं त्या दुकानाला जा, त्या कोपऱ्याला जा, कुठं जायचं. कसं होतं? अगोदर मस्त होतं, असं घरात बाहेर पडलं की भाजी घ्यायचं. आता कुठं जायचं? कधी बी या, सकाळी या, संध्याकाळी या. हो, दिवस रात्र हो, 24 तास कधी बी या, रात्री या, रात्री या, कधी बी यायचं, भाजी घ्यायला यायचं. चिप्पा मार्केटला जावं म्हणते आता काय होत नाही. इथं बसत नाहीत लोक, तिथं लांब पडते लोकांना. हे मार्केट जवळ आहे, लोकांना जवळ सुद्धा अडचणीचं चिप्पा मार्केट भरपूर अडचणीत, लोकांना जायचं होत नाही. भाजीपाला ते विकत असताना त्यांना बाजूला बसवा. बाकीचं गाडीवाला असतं ना, त्याला गाडीवाला उभं करू नका. बाकीचं कसं त्यांनी बाजूला असते, ते गाडीवाला काय करतात रोडवरच मध्ये, त्याचं मला अडचण व्हायला एक साईडला जागा देऊ दे, आणि ते पण फुटपाथच्या वर. आणि जे बाकी आहे तुम्ही अतिक्रमण करा, गाडी उचला काय तर करा, थोडी जागी द्या. कारण एक महिना झाला, कारण कसं आम्ही नागरिक आहे, त्यांनी पण गोरगरीब आहे, त्यांनी करून खाणार आहे. कुठे जाते? जिथं जे धंदा होते ना तिथंच होते. चिप्पा मार्केट मध्ये जा म्हणलं तर कुठं होते, होत नाही धंदा, होत नाही. घेणारा बी जात नाही, आता घरात असलं तर बी जात नाही घरात. का बरं जात नाही? त्याच्याकडे पैसे असलं तर. आता मार्केट मधून इथून जाताना सगळीकडे एमआयडीसी जाणारा माणसं इथून जातात. सुनील नगर सगळी जिंदगी मेन चौक आहे, आणि फक्त सिस्टीम ठेवा, कोण पण असू दे, सिस्टीम. फुटपाथवर ते भाजीवाला ठेवा, बाकीचं गाड्यावाला असेल तर उचला तुम्ही, किंवा एक टाइम द्या. 1-2 तास नाही, कुठलं टाइम द्यायचं नाही. टाइम म्हणलं तर काय रोडवर उभारते, बाकीचं त्याला भाजी विकायला द्या, कोपऱ्याला द्या. आणि जे गाड्यावाला असतं ना उचलून ठेवा. आम्ही मान्य करतो, कारण कसं जाणं येणं जास्त द्या, बाकीचं काय नाही. जे आता जे नागरिक कसं पहिलं तेवढं नोकरीवाले तिकडे गेलेलं पुण्याला, जे राहिलेले माणसाला ते लई त्रास व्हायला लागले. इथून जावं म्हणलं तर ते नागरिक बाया असते, त्याचा नवरा नसते, काहीच नसते. आणि कामगार कसा सकाळ तिथं कामगारला नाही गेलं तरी मालक ओरडते. मग इथं भाजीला घ्यायला त्याला सोपं आहे, भाजी घ्यायला असं करत नाही. सिस्टीम द्या तुमचं बी महापालिका. बाकीचं फुटपाथ सोडा की, कुठं सोडलेलं रोडवर गाड्या लावते, त्याला पकडत नाही. फक्त यांना भाजीवाल्याला काय पकड. क्या चल रहा है, कैसा क्या बोल रहे हैं हवा? क्या है, व्यापार की हालत खराब है, हम परेशान नहीं. कई को व्यापार अंदर नहीं, क्या खाना क्या जीना. ये काले डिपार्टमेंट आती है भगाते, महानगर पालिका आती है भगाते, माला उठा कर डालते. कहाँ बैठे बोल रहे हैं? कहाँ चिपा में जाओ बोलते हैं. आते क्या गिराक? चिपा में गिराक नहीं होता. हम 25-30 साल से व्यापार करके देख रहे हैं, जब से अभी तक व्यापार करते हम, व्यापार नहीं होता वहाँ. अभी कितने दिन हुआ ये चले लफड़ा? अभी ये 1.5 महीना हो गया. क्या आडम मास्टर लीड ले रहे, क्या होगा क्या मालूम, अल्लाह को मालूम. आप तो तुम्हारा इधर ही व्यापार करने देना क्या? हाँ, व्यापार हमको फुट पे के ऊपर जगह दो, पट्टा मार को दो, हम उसके अंदर आए तो हमारे ऊपर केस बनाओ, नहीं तो दंड पौती बनाओ. तुमको ट्रैफिक को तकलीफ नहीं हुई जैसा जगह दो हमको. क्या तुम्हें रास्ता काढ़ो हमारे लिए. और ट्रैफिक जाम हो रहा, लोगों को तकलीफ हो रही बोल रहे ना. हो जाना नहीं बोलते ना तुम, हमको फुट पे के ऊपर जगह दो. मार्केट में गएंगे तो वहाँ सब पानी भी सब देंगे बोलते. अरे तुम देंगे भाई, हमारा पेट को क्या देंगे तुम? कस्टमर हमारे पेट को क्या देंगे? एक बार बैठ के देखेंगे तो. अरे बैठ कर देखे, एक बार नहीं 10 टाइम बैठ कर देखे, कोई माला नुकसान होते हमारे, भरपाई कौन देने वाले? एक तो हम कर्जे में, घाटा में, भिक्षा में, ये लोका के सौकारा के पैसा में ये परेशान में हम. काम नहीं ऐसा व्यापार है के बाद कहाँ की कमाई होती है, कहाँ का वाटप होती है. तो अभी कैसा चल रहा है अभी? डरते हाँ, फिर डरते भागते जाने का, भागते खोलने का, मग चालू आहे, भागम भागी चालू आहे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल.
आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.